नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत आहेत. पण आता खासदार संजय राऊत यांनी थेट देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलेला आहे. राऊत म्हणतात की अमेरिका भारताला नाचवतोय. मोदी हे अमेरिकेच्या हातातली कठपुतली बनलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? काय खरंच भारत अमेरिकेच्या दबावाखाली काम करतोय? इराण इस्रायल युद्धामुळे वाद, भारताची भूमिका नेमकी कोणाच्या बाजूने आहे? आजच्या या विशेष भागात आपण राऊतांच्या या विखारी टीकेचे विश्लेषण करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे. यामध्ये म्हणजे इराण इस्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतसह जगाला तेल तुटवड्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट दिलेली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अमेरिकेची कठपुतली म्हणून जोरदार टीका केलेली आहे. भारताला स्वतःच्या हितासाठी अमेरिकेची परवानगी का लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर चढवलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण देश हादरलेला असून याचे पडसाद जगभरातही उमटायला लागलेले आहेत. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झालेला आहे. तसेच दोन्ही देशांचे इराणवरील हल्ले वाढलेले आहेत. यामुळे संतापलेल्या इराणने अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केल्याने युद्ध आणखीनच भडकलेलं असून संपूर्ण जगालाही त्याची झळ बसत आहे. तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे. याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसलेला आहे. इराणचा समुद्रमार्ग स्टेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून भारतात मोठ्या संख्येने तेल येतं. मात्र तोच मार्ग इराणने बंद केल्याने भारतात तेल तसेच LPG गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागलेले आहेत. मात्र या दरम्यान आता अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताकडून अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट देण्यात आलेली आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे अशी परवानगी अमेरिकेकडून देण्यात आलेली आहे. मात्र ही सूट अवघ्या 30 दिवसांसाठीच आहे. भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी अमेरिका भारताला रशियन तेल खरेदी करण्यास 30 दिवसाची सूट देत आहे, असं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेनसेट यांनी म्हटलं होतं. मात्र आता याच मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटांचे नेते खासदार संजय राऊत यांनी भारत सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्ला चढवलेला आहे. अमेरिका भारताला नाचवते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातली कठपुतली आहेत, अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र सोडलेले आहे. काय म्हणाले राऊत? रशियाकडून तेल घ्यायला आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे, असं अमेरिका भारताला सांगत आहे. हे आम्ही ठरवत नाही आहे. भारताला अमेरिका नाचवते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली आहेत. अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरींनी जे ट्विट केलं आहे, भारताला आम्ही परवानगी दिली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. परवानगी ही गुलामांना देतात. हे आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे. तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिलेली जाते. अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये आम्हाला गरज आहे, म्हणून रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर, अशा खोचक शब्दात संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. पंतप्रधानांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केलेली आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणे गरजेचे आहे. संजय राऊत यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर आहेत, पण परराष्ट्र धोरण हे केवळ एका विधानाने ठरत नाही. भारत आपली स्वायत्तता टिकवून आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत यांचे विधान योग्य आहे का? भारत खरोखरच अमेरिकेच्या दबावाखाली आहे की हे केवळ एक राजकीय टीका आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.